नमस्कार मित्रांनो, नुकताच निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला असून सर्वदूर चर्चेला उधाण आले आहे। त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही खास बातम्या घेऊन आलेलो आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। जनतेने एनडीएवर सलग तिसऱ्यांदा विश्वास ठेवला। भारताच्या इतिहासातील हा अभूतपूर्व क्षण आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले। एनडीए 291, भाजप 240, इंडिया 234, काँग्रेस 99 व इतर 18। उत्तर प्रदेशने कमाल केली, देशाचे राजकारण ओळखून संविधानाला वाचवले, इंडियाला साथ देण्यासाठी धन्यवाद असे राहुल गांधी यांनी म्हटले। सरकारी एनडीएचे चमत्कार इंडियाचा। मोदी सलग तिसऱ्यांदा शपथ घेऊन 62 वर्षांनंतर पंडित नेहरू यांच्या विक्रमाशी बरोबरी करतील। राहुल वायनाडमधून 3.64 लाख व रायबेलीतून 3.9 लाख मतांनी विजयी। मोदी वाराणसीतून 1.52 लाख मतांनी विजयी। 2019 मध्ये ते 6.5 लाख मतांनी व 2014 मध्ये 5 लाख मतांनी विजयी झाले होते। राम मंदिराचे कथन कुमकुवत ठरले, आघाडी सावरली। भाजपने हिंदी पट्ट्यामध्ये तब्बल 67 जागा गमावल्या आहेत, तर यूपीमध्ये 29 कमी पडल्या आहेत। पश्चिम दक्षिणेचा टेकू। एनडीएला प्रत्येक टप्प्यामध्ये मुद्दे बदलणे भारी पडले आहे। अब की बार 400 पार ही घोषणा हवेत विरली। एनडीएला 300 जागांचा पल्ला गाठणेही शक्य झाले नाही। अखेर असे का झाले? एनडीए कुठे कमी पडली व इंडिया आघाडीने कशी बाजी मारली बघूया। सर्वात अगोदर आपण बघूया एनडीए घसरली कशी। भाजपाने 400 पार ही घोषणा करताच मतदारांना प्रश्न पडला की कशा पद्धतीने। याचे ठोस उत्तर भाजप नेत्यांना देता आले नाही। निवडणुकीमध्ये कोणताही मोठा अथवा स्थिर मुद्दा उचलू शकले नाही। 7ही टप्प्यामध्ये भाजप कथन नेरेटिव्ह बदलत गेला। पुढील 5 वर्षामध्ये काय करणार हे पक्षांनी सांगितलेच नाही। पक्षांनी व्हिजन डॉक्युमेंट दिले व 2047 पर्यंत काय करू हे सांगितले। हे मतदारांना आकर्षित करू शकले नाही। महाराष्ट्राच्या निकालाबाबतची सविस्तर माहिती तुम्ही इथे बघू शकता। कोण विजयी झाले आहे, किती मतांनी विजयी झाले आहे, कोण पराभूत झाले आहे आणि किती मतांनी पराभूत झालेले आहे त्याची सविस्तर माहिती इथे तुम्हाला बघायला मिळेल। भाजपचा सफाया, बीड, जालना, लातूर, नांदेडची जागा गमावली। मनोज जरांगेंनी मराठवाड्यामध्ये 8 पैकी महायुतीचे तब्बल 7 उमेदवार पाडले। महाराष्ट्रातील काही नेत्यांचे भवितव्य काय असणार आहे याबाबतची माहिती आपण थोडक्यात समजून घेऊया। मोदींचा विश्वास गमावला, देवेंद्रना पुन्हा जावे लागले। 2019च्या विधानसभेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिवसेनेशी समन्वय न राखता आल्याने भाजपाला सत्ता गमावावी लागली। मराठा आंदोलनात सर्वात जास्त रोष देवेंद्र यांच्यावर होता, त्यांची किंमत भाजपाला मोजावी लागली। यामुळे मोदी शहा यांच्या नजरेतून देवेंद्र याची प्रतिमा उतरली आहे। त्यामुळे मी पुन्हा येईन असं म्हणणाऱ्या फडणवीसांना पुन्हा जावे लागेल। देवेंद्र फडणवीस यांचे निगेटिव्ह फॅक्टर काय ठरलेत बघा। विदर्भामध्ये उमेदवार निवडीचा निर्णय त्यांचा चुकला आहे। मराठवाड्यामधील रोष कमी करण्यात त्यांना अपयश आले। त्याचप्रमाणे शिंदे अजितदादांशी समन्वयात ते अपयशी ठरले आहेत। देवेंद्र फडणवीस यांचे भविष्य काय असेल बघा। येत्या विधानसभेला फडणवीसांकडे एक हाती नेतृत्व नसेल, ते मुख्यमंत्री पदाचा चेहराही नसतील। जिद्दीने लढून नेतृत्व सिद्ध, राष्ट्रीय राजकारणात मान। पक्ष फुटला, सत्ता गमावली तरी भाजपाला शरण न जाता उद्धव ठाकरेंनी संघर्षाचा मार्ग पत्करला। जनतेतील सहानुभूतीचा फायदा घेत राज्यभर प्रचार दौरे केले, मुंबईवरील प्रभुत्व सिद्ध केले। नेते पक्ष सोडून गेले तरी निष्ठावंतांना सोबत घेऊन मोदींना आव्हान देत काँग्रेसला संजीवनी दिली। त्यामुळे राष्ट्रीय राजकारणातील आघाडीत महत्त्वाचे स्थान मिळू शकते। उद्धव ठाकरे यांचा पॉझिटिव्ह फॅक्टर बघा। निष्ठावंत आयतांचा मेळ घालत उमेदवारी केली, ज्वलंत प्रश्न उपस्थित करत मागणीला कौल गेला, अल्पसंख्याक दलित मते आकर्षित केली। उद्धव ठाकरे यांचं भविष्य काय असतील बघा। मोदींना विजयरथ रोखल्याने देश पातळीवर महत्त्व वाढलेले आहे, पण दिल्लीमध्ये राज्यात सत्तेसाठी अजून संघर्ष करावा लागणार आहे। भाजपला फोडाफोडणीचे शह, देशातही फोडाफोडी सक्रिय। पक्ष फुटल्यावरती 83व्या वर्षी पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरले। महाविकास आघाडीत पडती बाजू घेत फक्त 10 जागा लढल्या, पण राज्याच्या प्रत्येक विभागात आपली एक तरी जागा असेल असे पाहिले। आपला पक्ष फोडणाऱ्या भाजपचे मोहिते, अजितदादा गटाचे लंके, सोनवण्यांना फोडले, सत्तालोलूप अजितदादांना जागा दाखवली। शरद पवार यांचे पॉझिटिव्ह फॅक्टर बघा। महावीचे बोट घट्ट बांधून एकजुटीचा विजय झालाय। मोदी विरोधातील जनमत आपलेसेच करण्यात यश आलेले आहे। एनडीएतील छोटे पक्ष इंडियात आणण्याचे प्रयत्न आहे। यांचे भविष्य काय ठरू शकते बघा। इंडिया आघाडीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे। विधानसभेला राष्ट्रपतीचा पहिला मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न। मोदीच्या गॅरंटीवरच अवलंबून स्वनेतृत्व सिद्ध करण्यात अपयशी। 2014 व 2019 मध्ये ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेने 18 जागा मिळवल्या होत्या, तेवढ्या शिंदेंना मिळवता आल्या नाहीत। केवळ मोदीच्याच गॅरंटीची प्रचारात उजळणी करणारे शिंदे स्वतःचे नेतृत्व सिद्ध करू शकले नाहीत, मराठा नेतृत्व म्हणून सिद्ध करू शकले नाहीत। मराठा आंदोलनाचा त्यांच्या उमेदवारांना फटका बसला आहे। एकनाथ शिंदे यांचे निगेटिव्ह फॅक्टर काय ठरलेत बघा। भाजपने नकार देऊनही काही उमेदवारांना बळजबरीने पसंती दिली आहे। गद्दारीचा शिक्का, खोक्यांच्या आरोपामुळे जनतेने नाकारले। भविष्य काय असू शकते बघा। विधानसभेला आणि मुंबई महापालिका निवडणुकीत कमी जागांवर बोलवण होऊ शकते।
अनपेक्षित यश मिळवून देत काँग्रेसला संजीवनी. आक्रमक नेतृत्व असलेल्या नाना पटोलेंनी मोदी शहा यांना अंगावर घेत पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. पक्षांतर्गत कुरघोडींनाही तोंड दिले. महाविकास आघाडीत दुसऱ्यांदा क्रमांकाच्या जागा पदरात पाडून घेतल्या. पॉझिटिव्ह फॅक्टर काय आहेत बघा. विदर्भामध्ये काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा निर्माण करण्यात यश मिळाले आहे. शेतकरी मुद्द्यावर मोदी विरोधात रान पेटवले. दलित अल्पसंख्याक वोट बँक पुन्हा ताब्यात. यांचं भविष्य काय असू शकते बघा. विधानसभेला सर्वाधिक जागांवर करू शकतात दावा. महाविकासचे सरकार आल्यास मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत राहू शकतात. अजित पवार पत्नीच्या पराभवाची नामुष्की. ईडीच्या धाकाने व सत्तेच्या मोहापायी अजित पवारांनी काकाची साथ सोडून भाजपाच्या सत्तेत प्रवेश मिळवला. पण त्यांची ही कृती राष्ट्रवादी प्रेमी जनतेला मान्य नव्हती. त्यामुळे बारामतीत स्वतःच्याच पत्नीलाही यश मिळवून देता आले नाही.